माता विशाखा 120 वर्षाच्या माता विशाखा वयस्कर झाल्या. तरी पण मात्र त्यांचं डोक्याचं एकही केस पिकलं नव्हतं. त्यांना हजारो नातवंड होते, परंतु एवढ्यातून ते एकदम यंग करून दिसायच्या. आणि म्हणून विशाखाला भगवान बुद्ध पंचगुणी स्त्री म्हणायचे, कारण अशा पंचगुणी स्त्रिया फार कमी असतात. आणि शील संपन्न, श्रद्धावान, समाधी संपन्न. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांनी पहिलं फळ गाठलं होतं, श्रोतापती फळ विशाखानं गाठलेलं होतं. आणि म्हणून मग एक दिवस भगवान बुद्ध चर्चा करत बसले एक पासकामध्ये. तर चर्चेमध्ये भगवंतांनी सांगितलं की विशाखामध्ये एवढं बल आहे, कारण तिनं पहिलं फळ गाठलेलं आहे. भिक्षूंनो, विशाखा फार बलवान आहे. आणि ते राजानं ते प्रवचन ऐकलं, राजा पैशांची. राजाने मात्र त्याची एक हिरस आला तिचा, की खरंच तिच्यामध्ये एवढं बल आहे का बा. एक दिवस ते तिच्या मैत्रिणीला घेऊन एका कार्यक्रमाला चालली होती. आता तिच्या कार्यक्रमाला जात असताना तर राजा पॅशनजीतानं पान आणि पिसाडलेला हत्ती तिच्या अंगावर सोडून दिला. विशाखा फार हुशार होती, तिनं लगेच जाणलं. तिनं आपल्या या दोनच पोटामध्ये त्याची सोड पकडली आणि राजाकडे घेऊन दिलं. महाराज, हा तुमचा हत्ती सांभाळा. अशी विशाखा बलवान होती, शीलवान होती, समाधीवान. म्हणून असं सगळ्या महिलांनी बनावं आणि आपलं मानव जीवन सफल करावं. भवतु सकल मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु.